ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, व्हॉइस ऑफ सातारा आमचे मार्गदर्शक संतोषजी देसाई सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला। स्पर्धा आपण पाहताय के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत नवशक्ती क्रिकेट क्लब केळगड सोळशी आयोजित श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 पर्व 4। 4 वर्ष अभिमानाची, 4 वर्ष स्वाभिमानाची, 4 वर्ष अस्मितेची, 4 वर्ष उज्ज्वल परंपरेची, 4 वर्ष स्नेह आणि आपुलकीची, 4 वर्ष मैत्री आणि प्रेमाची, 4 वर्ष संयम धाडस आणि साहसाची, 4 वर्ष अप्रतिम क्रिकेटच्या परंपरेची, 4 वर्ष अप्रतिम क्रिकेटच्या इतिहासाची, 4 वर्ष के क्रीडा प्रतिष्ठानच्या खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ देणारी आपली मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय। काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 क्रिकेटचा हर्ष, क्रिकेटचा आनंद 2 दिवस नेरुल सारसोळे रामलीला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। गेम इज ऑन झालेली आहे। मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय। वाकी विपक्ष सौंदर्य अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना बॉलिंग अटॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक गणेश कदम घेऊन आलेत आणि गणेश कदमने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले। यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आहे, फटका बसलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्यांनी मात्र हाताची ओंजळ केली आणि ओंजळी मध्ये बॉलला अलगद पकडलं। धक्का क्रमांक 2 सौंदर्य टीमला। थँक्यू सो मच। विनायक आणि प्रथमेशला मात्र माघारी पाठवलंय। चांगली गोलंदाजी गणेश आणि दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। गणेश स्ट्राइक एंडला आलेला फलंदाज आहे, नॉन स्ट्राइक वरती तो उभा आहे। इथे मात्र पहा पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन निघाले होते गणेश, परंतु अगदी हाफ ट्रॅकर बॉल ठेवला होता। बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। इथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये छोटासा खेळाडू आहे, त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये गणेश कदमने बहारदार गोलंदाजी केलेली आहे। समोरच्या बाजूने फलंदाजांना अक्षरशः झगडावून ठेवले, पायामध्ये बेड्या ठोकलेत। याला पहा फटका बसलाय पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट रिजन मध्ये कॅच कॅरी केली जाईल। आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू डकआउट।
स्ट्राईक एंडला आलेले. बॅकफुटला गेले, पंच चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला पाठवलं, अगदी अलाउंटी कार्पेटच्या साईने चेंडू चालला, एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषा तोडून फोडून भेदून चार 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 धावांसाठी हा येतोय चौकार. नंतर हा चौकार आलाय. यानंतरची मॅच खेळवली जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली जाते. सालोशी टीम विपक्ष विजेता संघ असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. सालोशी टीमला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका. त्याचबरोबर लेजेंड खेळाडू आशिष पार्टे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे मात्र अगदी हलक्या हाताने प्लेसमेंट खूप चांगली आहे. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु एपड पहा क्षेत्ररक्षकाचा अगदी अप्रतिम होता. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सातत्याने जर आपण पाहिलं ना तर अगदी 100% देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला. संपूर्ण शरीर त्यांनी मात्र झोकून दिलं, परंतु अपयश त्यांना तिथे मिळालंय प्रयत्नांना. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं संपूर्ण षटक गणेश कदम यांनी मात्र निर्धाव षटक टाकलं. तदनंतर गोलंदाजीच्या रनवेवरती संजय आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार खर्च केला, परंतु तदनंतरच्या बॉलवरती कमबॅक त्यांनी खूप चांगलं केलेले आहे. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. पाठीमागची मॅच आपण पाहिली. एका बाजूला सालोशी त्यांच्या अगेन्स्ट निपाणी. त्या मॅचचा सामनावीरचा किताब दिला जाईल नवनीत यांना आणि गेम चेंजरचा किताब दिला जाईल किशोर यांना. चला दोन्ही खेळाडू प्लीज आपण या. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया, जिथे मात्र 3 खेळाडू बाद झालेले आहेत. सौंदर्य टीमच्या धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. डावखुरे हाताचे फलंदाज स्ट्राईक एंडला होते. अगदी जोरकस बॅट फिरवली होती. फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वाकी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गणेश कदमने अगदी पहिल्या बॉल पासूनच प्रेशर टाकला सौंदर्य या टीम वरती आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून संजय देखील गोलंदाजी करतायत. आणखीन एक चांगला बॉल, तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण शरीर झोकून दिलं, अगदी डायव मारून हा बॉलला मात्र अडवलेला आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 5 धावा. तर इथून पुढे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करूया. मायक्रोफोन वरती येतील संतोषजी देसाई सर. थँक्यू सो मच. आपण मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरती देतोय. टीम सालोशीने हा सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 1 षटक हाताळलं, 5 रन खर्च केले, 1 विकेट घेतली, नवनीत यांना मी विनंती आपण या. आणि विकासभाई कदम KSKचे विद्यमान अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्या मॅचचा हिरो आहे नवनीत. टीम सालोशी अभिनंदन. कॅश प्राइज आहे, त्याच्याबरोबर एक गिफ्टही त्या ठिकाणी दिलं जात आहे. अभिनंदन नवनीत. आणि गेम चेंजर आहेत निपाणी गावचे किशोर. 23 रन बनवले होते किशोर. आपण या, आपल्यालाही एक गिफ्ट आहे. एक गेम चेंजर हा पुरस्कार आहे. तो पुरस्कार जरी तुमचा संघ हरला आणि तुमचा खेळ जर चांगला राहिला तर तुम्हालाही त्या ठिकाणी आम्ही तो पुरस्कार देऊ. हा एक अनोखा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. किशोर उतेकर आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. थँक्यू सो मच. लोअर फुलटॉसचा बॉल, त्याला मात्र दिशा दिली. कव्हर रेझन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील, परंतु त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून चाललाय. पलीकडे मिळतील नशिबाचा चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. पाठीमागचा पाय त्यांनी मात्र वाकवला, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. त्यांनी मात्र हाताची ओंजळ केली. ओंजळीमध्ये बॉल अगदी अलगद पकडलं. धक्का क्रमांक 4. सौंदर्यला गणेश बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येईल. निघून चालले. सौंदर्य टीम पूर्णपणे अडचणीत येताना पाहायला मिळते. गोलंदाजाचा तिकट मारा सातत्यपूर्वक राहिलाय. इथे मात्र पहा बॅकफुटला जात असताना मात्र पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल खालून निघून चाललाय. बॅट वरतून निघून चालले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज विशाल आलेले आहेत. त्यांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. पहिल्याच बॉल पासून अगदी वाकी टीमने सौंदर्य टीम वरती प्रेशर टाकण्याचा अगदी सातत्यपूर्वक प्रयत्न केलाय. गणेश कदमचं बहारदार षटक. इथे मात्र फटका खूप चांगला खेळलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडेसे फंबलिंग जरूर झालेत, परंतु एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय. 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम आलेले आहेत. इनॅट क्रमांक 6 वरती अगदी मिडल ऑर्डर सौंदर्य टीमच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदी मिडल ऑर्डर म्हटली की तुम्हाला संकटांशी सामना करावा लागतो. मिडल ऑर्डर मध्ये येऊन तुम्हाला नक्कीच मोठमोठे फटके सजवावे लागतात. आता तो पराक्रम या 2 फलंदाजांना करावा लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हलकीशी अपील देखील केली होती. उसळी चांगली दिली होती. फ्लाईट चांगली दिली होती. अचूक टप्प्यावरती भेदक मारा विशालचा देखील पाहायला मिळतोय. पूर्णपणे सौंदर्य टीमला झगडून ठेवलंय मी म्हणेन. ज्या प्रकारची त्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु बॅटिंग करत असताना त्यांना अपयश आलंय. एका पाठोपाठ एक विकेट निघून गेले. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. 3 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 11 धावा. प्रयत्न हाच होता सौंदर्य टीमचा की आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करू. बॅटिंग करत असताना मोठमोठी धावसंख्या उभारू, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलंय. अगदी गणेश यांचा प्रयत्न मी म्हणेन निर्णय जो त्यांचा आहे तो मात्र आतापर्यंत अयशस्वी ठरलाय. वाकी टीमची गोलंदाजी भारदार राहिली. गोलंदाजीच्या जोरावरती संपूर्णपणे सौंदर्य टीमच्या फलंदाजांवरती दडपण टाकलं आणि तदनंतर मात्र संघ अडचणीमध्ये येऊन पोहोचलेला. आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या रनवेवरती साहिल आलेले आहेत. साई आलेले आहेत. समोरच्या बाजूने डावखुऱ्या हाताचे फलंदाज दिनेश आहेत. शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये फलंदाजांना टार्गेट सेट करण्याची संधी असते. आता मात्र फलंदाजांकडे ती संधी आहे. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. अगदी सुईमधून धागा अलगद काढावा स्ट्रोक आलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा येतोय चौकार.
जर लाभलं ना तर अक्षरशः गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढला जातो, हे खरं आहे. आणि ते मात्र तोच कॉन्फिडन्स लेवल गोलंदाजाचा अगदी दुगणवलेला पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ सिंगल धाव घेतली जाईल. मोठा फटका खेळण्यासाठी अगदी सौंदर्य टीमचे फलंदाज मात्र अगदी झगडतायत, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्यांना अपयश येत आहे. अगदी ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर ते करू शकत नाहीत आणि तिथे मात्र 30 ॲडच्या आतमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र वेग चांगला होता, टप्पा देखील चांगला होता. अगदी डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळतायत. त्यांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. सिंगल धावपलकावरती जोडूया. सध्याच्या घडीला सौंदर्य टीमसाठी मात्र धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय येणार, परंतु धावा येणं खूप गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॉल कानाच्या बाजूने निघून चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेने KSK करांना मात्र क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा हर्ष दिलाय. खर तर क्रिकेट जपलंय मी म्हणेन नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सोळशी या टीमने. एक गाव 11 या फॉर्मॅट मधील ही स्पर्धा सातत्याने जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 चा रणसंग्राम तुम्ही पाहताय. खोलवा टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. सिंगल धाव घेतली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तब्बल 19च्या घरामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ आहे. या इनिंग मधील शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. शेवटचा बॉल सांगून जाईल सौंदर्य टीम वाकी टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करेल, परंतु यावेळेला फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला येथील फेकी केली जाईल. तोपर्यंत पहा मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव चालू आहे. एकीकडे धावा थांबवण्यासाठी संघर्ष, तर एकीकडे धावा जमवण्यासाठी संघर्ष आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. परंतु शेवटच्या क्षणी मात्र विकेटचं पतन होत आहे. पंच किती धावा या बॉलवरती मिळतील? यस, 3 धावा धावपलकावरती जोडूया आणि 3 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना सौंदर्य या टीमचा 22 धावा धावपलकावरती आहेत. येणारे बॉल 24 आणि धावा बनवायचे आहेत 23 टीम वाकी या टीमला. स्पर्धा खूप चांगली आहे. स्पर्धा आपण पाहत आहे KSK क्रीडा प्रतिष्ठान रजी अंतर्गत नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सोळशी आयोजित श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 पर्व क्रमांक 14 आपल्या भेटीला आलेला आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर KSKच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या संकल्पना येत असतात. आज याही स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सहभागी झालेल्या संघांना मात्र इथे अगदी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान देखील केला जातोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी देखील रोख कॅश प्राइज आहे. तदनंतर मात्र एक भेट वस्तू देखील आहे. ही खासियत आहे या केळघर सोळशी या आयोजकांची. यानंतरचा सामना खेळवला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. साळोशी विपक्ष विजेता संघ, जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत
उदाहरणार्थ श्री संजय पांडुरंग आटाळे सर यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष बहुमूल्य सहकार्य सौजन्य लाभलं आहे. प्रमुख सल्लागार KSK क्रीडा प्रतिष्ठान आदरणीय श्री रामचंद्र शंकर मालुसरे. युट्यूब सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे युवा उद्योजक केळगर सोळशी श्री सुभाष मालुसरे आणि त्यांच्या सोबतीनं जय मल्हार ग्राम विकास वेंगळे मुंबई सचिव श्री विजयदादा शेट्टे साहेब त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. चषक सौजन्य आम्हाला लाभलंय माननीय श्री संदीप आटाळे युवा उद्योजक जय अंबे इंजिनियर्स वर्कर्स यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबतीनं युवा उद्योजक शिवम इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री दिनेश हरिबा आटाळे यांचा देखील आम्ही आभार मानतो. मालिकावीरसाठी गोल्डन कॉइन आणि सौजन्य आम्हाला लाभलंय श्री डॉक्टर श्रीकांत पालाडे अश्विनी क्लिनिक मेडिकल ऑफिसर स्टेला मारिस हॉस्पिटल मीरा भाईंदर. त्याचबरोबर सामनावीरसाठी रोख रक्कम आम्हाला सौजन्य लाभलंय विद्यमान सरपंच माजी पोलीस पाटील श्री एकनाथ देवजी मालुसरे त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. या स्पर्धेच्या दरम्यान चहा नाश्ता सौजन्य आम्हाला लाभलंय युवा उद्योजक केळगर सोळशी शिवाजी श्रीरंग मालुसरे आणि त्यांच्या सोबतीनं युवा कार्यकर्ते केळगर सोळशी प्रवीण ज्ञानदेव मालुसरे यांचं देखील आम्ही आभार मानतो. टेनिस बॉल साठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे युवा उद्योजक श्री सतीश दादा चव्हाण आणि सुमित दादा मालुसरे स्टार क्रिकेटर. त्याचबरोबर मैदान सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे डॉक्टर गणेश मालुसरे युवा कार्यकर्ते केळगर सोळशी यांचं देखील आम्ही आभार मानतो. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान मोलाचं सहकार्य केलेले आहेत त्यांचं पुनर्शब्द आम्ही श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2024 पर्व क्रमांक 4 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत आणि हार्दिक आभार मानतो. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय अगदी भारतामधील सर्वाधिक चांगली वाहिनी अर्थातच टेनिस क्रिकेट लाईव्ह या युट्यूबच्या वाहिनीतून तुम्ही ही घर बसल्या स्पर्धा पाहताय. त्याचबरोबर आमच्या समवेत गुणलेखिका म्हणून अगदी भूमिका बजावत आहेत अर्थातच अस्मिता ताई यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर तिन्ही पंच अगदी ऑफिशियल आहेत. वैद्य सरांचं हे पॅनल अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. खूप चांगली पंचांची भूमिका ते सातत्यपूर्वक निभावत आहेत. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार मानतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये 23 धावांचं टार्गेट वाकी टीम समोर आणि 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम आणि नॉन स्ट्राईकला आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या जोडीला थांबवण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक सौंदर्य या टीमच्या माध्यमातून घेऊन येतील आनंद. तेवीस धावांचं टार्गेट. खरं तर स्पर्धा खूप चांगली आहे. प्रकल्प असं व्यासपीठ 360चं मैदान डीजेची सुरेल साथ युट्यूबच्या माध्यमातून अगदी लाईव्ह प्रेक्षेपण मान्यवरांची रेलचेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या रनवेवरती. पहिलाच बॉल अगदी स्वीपचा फटका आहे. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी टोले शंख बहारदार स्ट्रोक अगदी गणेश कदम वाकी यांच्या बॅट मधून येतोय. आतमध्ये गणेश कदमची बॅट मात्र तळपायला सुरुवात केली. बॅकफुटला गेले अगदी हलक्या त्याने पुश केले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा टीम वाकी टीमला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खरं तर गणेश कदम तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहतायत. वाकी टीमचे खेळाडू आहेत. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांनी हाताळलं. संपूर्णपणे निर्धाव षटक त्यांच्या अगदी अस्त्रामधून बाहेर निघालं. 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. सौंदर्य टीम वरती अगदी प्रेशर दडपण टाकलं. आता मात्र त्यांच्या हातामध्ये बॅट आहे आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी षटकार ठोकला. तदनंतर 2 धावा कंप्लीट केलेत.
हलक्या हाताने अगदी चेंडूला ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप खूप मोठा आहे, मिळणार नाही धावांचा तोटा. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करत असताना निघून चाललाय. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. रेषेला आग लावतायत. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतरच्या बॉलवरती दुहेरी धाव आणि तदनंतरच्या बॉलवरती चौकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला गणेश कदम यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. टेक्निकल स्ट्रोक, क्लासिकल बॅटिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, अगदी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मी म्हणेन अगदी तुमच्या सरळ बॅटने जर धावा येत आहेत तर तुम्हाला आडव्या बॅटने खेळायची गरज नाहीये. सीधी उंगली से घी निकल रही है तो टेढ़ी उंगली से घी क्यों निकलने का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु प्रत्येकाचा क्लास आहे, प्रत्येकाचं टेक्निक आहे, कशा पद्धतीने बॉलला खेळायचं, तो क्रिकेटचा क्लास दाखवत असताना गणेश कदम. फुलटॉसचा बॉल इथे मात्र काव कॉर्नर रिजनच्या बाहेर फेकून दिलाय. वन बाउंस चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाही ते मात्र फटका फसलाय. अगदी शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांनी मात्र कॅच कॅरी केले. पहिल्या विकेटचं पतन. गणेश कदम बॅक टू डकआउट. योगदान आपल्या टीम साठी दिलं. एक बहारदार खेळी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी या खेळाडूची सातत्यपूर्वक पाहायला मिळते. आजही आपल्याला या मैदानावरती त्यांचा एक उल्लेखनीय खेळ पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आलेले आहेत. इथे मात्र पहा हलक्या हाताने हा बॉल मात्र रिलीज केला होता, परंतु अचूक टप्प्यावरती भेदक मारा. लाईन चांगली होती, लेन चांगली होती, टप्पा अचूक होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजीच्या रनवेवरती दिनेश आलेले आहेत. डावकुऱ्या हाताचे ते फलंदाज होते. बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅट मधून एक चौकार नक्की पाहायला मिळाला. आता मात्र ते गोलंदाजी करतायत. उजव्या हाताने ते गोलंदाजी करतायत. खोलवा टप्प्याचा बॉल, अगदी क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालंय. परफेक्ट यॉर्कर बॉल, अगदी हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केले, सिंगल धाव येते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, बॉलिंग अटॅक वरती दिनेश जाधव आहेत. बॅटिंग करत असताना मात्र ते डावखुऱ्या हाताने बॅटिंग करतायत, परंतु बॉलिंग करत असताना अगदी उजव्या हाताने ते बॉलिंग करतायत. ही शैली आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, कौशल्य आहे आणि कौशल्य दाखवत असताना आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च केले. कमबॅक केलंय त्यांनी देखील. याला लोअर फुलटॉसचा बॉल, दिशा खूप चांगली आहे. चेंडूला पाठवलाय कव्हर रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक अगदी हळूवारपणे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे वाकी टीमला विजयासाठी. कमी स्कोररची ही मॅच तुम्ही पाहताय. कधी कधी कमी स्कोररची मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळते, परंतु गणेश कदमची बहारदार बॅटिंग. पहिल्या बॉल पासूनच त्यांनी षटकार ठोकला आणि तदनंतर मात्र अगदी
मॅचचं चित्र स्पष्ट केलं. यावेळेला पहा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक द बॉलर आपल्याच फालुत्रोमध्ये बॉलला अडवलं गेलं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, परंतु मी म्हणेन दिनेश जाधवने कमबॅक केले, वापसी नक्की केले. फुलटॉसचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची सांगता. दिनेशने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केलेत. अशा प्रकारची गोलंदाजी जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली असती ना, तर नक्कीच कमी स्कोरची मॅच देखील एक हाय व्होल्टेज पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर-तरला महत्व नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा अगदी अनोख्या शैलीने गोलंदाजी केली जाते. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 18 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत अवघ्या 5 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आनंदने, परंतु दिनेशने ज्या प्रकारे कमबॅक करून दिलाय, कुठेतरी सौंदर्य टीमचा त्यांनी आत्मविश्वास वाढवला असेल, कारण फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेत, परंतु वेळ खूप निघून गेलेली आहे मी म्हणेन. कारण येणाऱ्या बॉलच्या पाठीमागे 12 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये केलाय, कॅच वरती जाणं खूप महत्वाचं होतं, परंतु प्रयत्न चांगले राहिले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता इथून पुढे अवघ्या 3 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. NKCC वाकी या टीमला विजयासाठी. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी विजयाचा चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आणि इथे पहिला विजय मिळवत असताना वाकी टीम्स पाहायला मिळते. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, बॅटिंग आणि बॉलिंगच्या अटॅक वरती मात्र हा सामना त्याने अगदी सहजरित्या जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, बॅड लक टीम, सौंदर्य टीम, आपण या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचा मनस्वी आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नो डाऊट गणेश कदम. अगदी निर्धाव षटक पॉवर प्लेचा आणि बॅटिंग करत असताना 16 धावांचं योगदान या ऑलराऊंडर खेळीसाठी त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि गेम चेंजर असेल, गेम चेंजरचा पुरस्कार देखील दिला जाईल गणेश. गेम चेंजर